नाशिकच्या जागेवरून महायुतीत छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात चांगलीच रस्सीखेच रंगली होती। पण आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या भुजबळांमुळे शिवसेनेच्या गोडसेंचं बळ किती वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भुजबळ आणि गोडसेंमध्ये अखेर दिलजमाई। भुजबळ शिवसेनेच्या प्रचारात उतरले। उमेदवारीची कटुता आता संपणार। गोडसेंना भुजबळांमुळे बळ मिळणार। साधारणतः महिन्याभरापूर्वी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून ज्या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच झाली होती, त्याच दोन नेत्यांमध्ये आता दिलजमाई झाली आहे। आज उद्या करता करता अखेर भुजबळ शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत। महायुतीच्या सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात असल्याचं सांगत भुजबळ यांनी गोडसेंचा विजय निश्चित असा विश्वास व्यक्त केला। मतपेटीपर्यंत सगळे लोकांना नेण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत। मग त्याच्यामध्ये अर्थातच बीजेपीचे सर्व कार्यकर्ते आहेत, शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, आमचे रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आणखीन दुसरे राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। सगळे जे आहेत आमच्या महायुतीमध्ये सगळे कार्यकर्ते आता एकत्रित फिरणार आहेत। नाशिकच्या उमेदवारीचा तिढा निर्माण झालेला असताना गोडसे यांना अनेकदा नाशिक ते ठाणे धावाधाव करावी लागली। त्यात भुजबळ यांचं नाव पुढे आल्यानं गोडसेंची कोंडी झाली। त्यावेळी गोडसेंनी भुजबळ यांची भेट घेतल्याचंही दिसलं। मध्यंतरी ते भुजबळ यांच्या पायाही पडले। आता ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसे यांना भुजबळांना प्रचारात उतरवण्यासाठी त्यांचं घर गाठावं लागलं। आता भुजबळ प्रचारात उतरल्यामुळे आपलं बळ वाढलंय असं गोडसेंना वाटणं स्वाभाविक आहे। निश्चितच भुजबळ साहेबांची खूप मोठी ताकद या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे आणि म्हणून त्यांचा निश्चितच फायदा आपल्याला होणार। भुजबळ यांच्या प्रचारातल्या सहभागामुळे गोडसेंना मोठा दिलासा मिळाला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र गोडसेंवर पुन्हा एकदा हल्ला चढवलाय। हे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी बेईमानी केली। माझ्या माहितीप्रमाणे ते तिसऱ्या क्रमांकावर जाते। नाशिकची भूमी गद्दारांना कधी थारा देत नाही, हा नाशिकचा इतिहास आहे। इथे गद्दारी कधी रुजली नाही, बेईमानी रुजली नाही। ज्या शिवसेनेनं तुम्हाला दोनदा खासदार केलं, प्रतिष्ठा दिली, त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता कशासाठी? नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होतीये। महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि वंचितच्या करण गायकर यांच्यासोबत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचं सुद्धा तगडं आव्हान आहे। अशा परिस्थितीत भुजबळ यांची साथ मिळाल्यानं गोडसेंचा फायदा होण्याची शक्यता आहे। आता भुजबळ यांची साथ गोडसेंना विजयाच्या किती जवळ पोहोचवते हे 4 जूनला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।